ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. चाणक्य नीती या सदरातील पुढील श्लोक पाहूया. जानीयात प्रेषणे भृत्यान् बांधवान् व्यसनागमे मित्रंचापत्तिकालेषु भार्यांच विभवक्षये. अर्थात एखादं काम सोपवल्यानंतर सेवकाची, दुःख आल्यानंतर नातेवाईकांची, एखादं संकट आलं तर मित्राची, तसंच धनाचा नाश झाल्यानंतर आपल्या पत्नीची खऱ्या अर्थाने परीक्षा होते किंवा पत्नीच्या वास्तविक स्वभावाची जाणीव आपल्याला होत असते. स्पष्टीकरण पाहूया. चाणक्य या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत की एखादा सेवक आहे तर तो सेवक किती उत्तम प्रकारचं कार्य करू शकतो याची परीक्षा केव्हा होईल तर ज्यावेळी त्याच्यावर एखादं कार्य सोपवलं जाईल आणि तो यशस्वीपणे ते कार्य करेल त्यावेळी तो किती उत्तम सेवक आहे हे त्याच्या कार्यकुशलतेचं दर्शन त्या कार्यपूर्तीनंतर घडतं. तसंच आपल्या भोवतीचे नातेवाईक हे आपल्याशी किती जोडलेले आहेत हे केव्हा कळतं ज्यावेळी आपल्यावर एखादा दुःखद प्रसंग येतो, एखादं संकट येतं, धनाचा क्षय होतो, वाईट काळ येतो. अशा वेळी आपल्या सभोवतालच्या नातेवाईकांची खऱ्या अर्थाने परीक्षा होते. त्यांचा मूळ स्वभाव आपल्याला त्यावेळी कळतो. बऱ्याच वेळी समोर भरपूर गोड बोलणारे एखादं संकट आलं तर त्या संकटात जर आपण फसलो तर अशावेळी मात्र पाठ फिरवणारे सुद्धा भरपूर अवतीभोवतीचे बांधव आपल्याला दिसतात. म्हणजे चाणक्य सांगतात की इथं त्यावेळी त्यांची खरी परीक्षा होते. संकट काळामध्ये कोण धावून येतं तो खरा नातेवाईक. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की खरा मित्र, या खऱ्या मित्राची परीक्षा ही संकट आल्यानंतर विपत्ती काळामध्येच होते. ज्यावेळेस संपूर्ण जगाने पाठ फिरवलेली असते त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या जवळ येऊन आपली विचारपूस करणारा, आपल्या दुःखामध्ये सहभागी होणारा, आपल्याला त्या दुःखातून संकटातून बाहेर काढणारा असा खरा मित्र कोण आहे हे त्यावेळेसच कळतं. म्हणून तर म्हणलेलं आहे व्यसने मित्र परीक्षा. मित्राची परीक्षा संकटातच होते. आणि सर्वात शेवटी चाणक्य या श्लोकामध्ये सांगतात की ज्यावेळी मनुष्य हा धनहीन होतो, कुठल्याही प्रकारचा एक पैसासुद्धा त्याच्याकडे शिल्लक राहिलेला नसतो, अशा वेळी त्याच्या पत्नीची खऱ्या अर्थाने परीक्षा असते. त्यावेळी आपल्या पतीला ती किती साथ देते अशी समर्थ साथ त्यावेळी पतीला अपेक्षित असते. आणि त्या पत्नीनं दिलेली जी साथ आहे त्याच्या बळावरच ते कुटुंब त्या संकटातूनही बाहेर पडतं. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. म्हणून तर म्हणलेलं आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. म्हणजे काय असतं तर ज्यावेळी तो पुरुष अशा खचलेल्या परिस्थितीमध्ये असतो त्यावेळी ती सक्षमपणे त्याच्या पाठीशी उभे राहते आणि आपल्या पतीला खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने ती अग्रेषित करत असते. संपूर्ण कुटुंबाचं मनोधैर्य खच्ची न होऊ देता ती त्यातून त्या कुटुंबाला बाहेर काढते. अशा पत्नीची खऱ्या अर्थाने परीक्षा धनहीन अवस्थेमध्ये होत असते. 4 गोष्टी चाणक्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. सेवक, नातेवाईक, मित्र आणि पत्नी यांच्या खऱ्या अर्थाने भूमिका काय असाव्यात. जसं चाणक्यांनी इथं परीक्षा होते म्हणजे त्यांचे मूळ स्वभाव या ठिकाणी कळतात असं सांगितलं आहे. तसं आपण जर सेवक म्हणून कार्यरत असू तर सोपवलेलं कार्य योग्य पद्धतीनं करावं लागेल. आपण अवतीभोवतींच्या लोकांचे नातेवाईक तर असतोच. अशावेळी आपलं काय कर्तव्य आहे तर आपला एखादा बांधव जर संकटात सापडला असेल तर त्यातून आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. आपण एखाद्याला एक मित्र बनवत असू तर तोही संकटात पडल्यानंतर त्याला योग्य ती मदत करणं अपेक्षित आहे. आणि
पत्नी म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मनोधैर्य ढळू न देता आपलं कर्तव्य यशस्वीपणे पूर्ण करणे, आपल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढणे, योग्य पथावर आणणे आणि आपली खऱ्या अर्थाने कर्तव्यपूर्ती करणे. या श्लोकातून योग्य बोध आपण निश्चितच घेतला असेल. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.